गुड आफ्टरनून एव्हरीवन. तुम्हाला माहित असेल तुम्हाला इथे का बोलवलंय ते. म्हणजे आपल्या लोगोच्या जवळपास जाणाऱ्या मुलींनाच आपण बोलवलंय. आणि तुमच्यातल्या काही मुली अशाही आहेत ज्यांचे फोटोशूट हरीशने केले होते. सो होपफुली आपल्याला आपली लोगोवाली मुलगी सापडेल. आणि आमच्या या लोगोला जो पुरस्कार मिळालाय तर तो पुरस्कार ह्या मुलीसोबत शेअर करावा, त्याचं क्रेडिट ह्या मुलीसोबत शेअर करावा म्हणून सुद्धा तिचा शोध आम्ही घेतोय. तयार आहात तुम्ही? तुम्हा सगळ्यांना ऑल द बेस्ट. वेलकम टू ऑल. सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एका मॉडेलला शोधतोय. खरं तर हा एक उलटा प्रवास आहे. त्या मॉडेलचे डोळे आपल्याकडे आहे पण चेहरा नाहीये. तर त्या डोळ्यांशी ज्या मुलीचे डोळे मॅच होतील अशा लकी मुलीला आज आपण शोधून काढू. सो इथे येणाऱ्या प्रत्येक मुलीचा फोटो क्लिक केला जाईल. एकीकडे ओरिजिनल डोळे असतील आणि दुसरीकडे आपल्या मॉडेलचे डोळे असतील. सो दोन्ही डोळे स्कॅन करून मॅच केले जातील आणि स्क्रीनवर आपल्याला फायनल रिझल्ट दिसेल. जर डोळे मॅच झाले तर स्क्रीनवर ग्रीन टेक येईल आणि जर मॅच नाही झाले तर रेड क्रॉस येईल. ही अहिल्या समजते काय स्वतःला? ती मला इथून हकलून देईन आणि मी निघून जाईन? नाही यार, मी खूप स्टबर्न आहे. काय वाटेल तो गोंधळ घालेला आतमध्ये. पण एनिवे, हरीशने तर मला ऑलरेडी सांगितलंय की त्या लोगो मधले ते डोळ्यात पारूच आहेत आणि पारू तरी ते नाहीच आहे. म्हणजे अहिल्याचा आजचा प्रोग्राम फेल जाणार. वाव, मला अहिल्याचं ते पडलेलं घाणेरडं तोंड बघायला खूप मज्जा येईल आणि त्यासाठी मला हॉलमध्ये एंटर करावंच लागेल. अहिल्या मॅडम सांगितले तुम्हाला आतमध्ये सोडायचं नाही. आज तर मी हॉलमध्ये जाऊन त्या अहिल्याचा झालेला इन्सल्ट आणि तिचा फेलियर बघितल्याशिवाय शांत बसणारच नाही.